नमस्कार, मी केतकी जोशी आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे या वृत्तमालिकेचा, तो म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर जे करायचं आहे, नामकरण जे करायचं आहे, त्यावरून पुन्हा पेटलेला वाद. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली की प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पेटतो आणि त्यावरून भरपूर वाद होतात. औरंगाबादकरांचे मूळचे प्रश्न जे आहेत, म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल किंवा अन्य प्रश्न असतील, याकडे मग सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं का? दर महापालिकेमध्ये नामकरणाचा जो वाद आहे, औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा जो वाद आहे, तो मुद्दा कसा काय पेटतो? ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्याला जाणीवपूर्वक हवा दिली जाते का? आणि मग त्यावर ठोस असा निर्णय का होत नाही? या सगळ्या प्रश्नांचा आपण आज आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी आणि विविध मान्यवर देखील असणार आहेत. सर्वप्रथम तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष संवादामध्ये स्वागत. प्रथम मी तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांचं नववर्ष भरभराटी जावो आणि आरोग्यदायी जावो आणि मी स्वतःला शुभेच्छा देतो. मलाही चांगला हे वर्ष जावो आणि मला चांगल्या बातम्या करण्याची संधी मिळो. झाल्या शुभेच्छा. मात्र औरंगाबादमध्ये एक नवीनच विषय आलेला आहे. तो जुना असला तरी आता नवीन आहे, नामांतराचा. औरंगाबादचं संभाजीनगर यावरून निश्चितच अनेक वर्ष झालं, 30-32 वर्ष झालं या नावावरून राजकारण होतंय आणि यंदाही ते राजकारण होणार आहे. आता शिवसेनेची मागणी खूप जुनी आहे. 32 वर्षापासून स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन संभाजीनगर या नावाची घोषणा केली. त्यानंतर अनेक राजकारण झाली, कोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि तो भाषणात मांडला गेला. आता काही दिवसानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यात शिवसेनेने हा मुद्दा वर काढला नाही असं होणार नाही, कारण अनेक वर्ष शिवसेनेनी हा मुद्दा काढून निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता तो विषय चर्चेला असतानाच सगळ्यात मोठा सिक्सर काँग्रेसने मारला. काल बाळासाहेब थोरात यांनी येऊन सांगितलं की संभाजीनगर या नावाला काँग्रेसचा विरोध असणार नाही. झाला. विरोधकांना एक विषय मिळाला. त्यांना आता असं वाटतंय की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संभाजीनगरच्या विषयावरून ठिणगी पडेल आणि हे दोघेही पार्टनर सत्तेत आहेत. मग भाजप असेल, MIM असेल, मनसे असेल, यांना असं वाटतं की या मुद्द्यावरून राज्य सरकार अडचणीत येईल, राज्य सरकार पडू शकतं. नेमकं याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत. मात्र नेमकं बाळासाहेब थोरात हे काल औरंगाबादमध्ये येऊन काय बोलले ते पाहूया आणि त्यानंतर औरंगाबादेतील सर्व मान्यवरांचं म्हणणं काय आहे हे पाहूया. सर्वप्रथम बाळासाहेब थोरात. आमचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हा भाग नाही. काँग्रेसचा विश्वास नाव बदल या गोष्टीवर नाही, तर विकासाच्या कामावर आहे. नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाला ताकद दिली पाहिजे, त्याचं जीवन आनंदी केलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं आजची जी बातमी जी मला आज औरंगाबादला आल्यानंतर समजते आहे, अशा कोणत्याही कृतीला काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, परंतु असं कोणता विषय आला पुढं तर आमचा विरोध राहील. या पद्धतीचं नाव बदल, ह्या पद्धतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील, हे सुद्धा मी ठामपणे सांगतो आहे. बाळासाहेब थोरातांची ही भूमिका ही काय नवीन धक्कादायक नाही आहे. काँग्रेसने आधीपासून जी भूमिका घेतलेली आहे, संभाजीनगर या नावाला विरोध काँग्रेसने आधी केलेला आहे आणि आताही तोच त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे बाळासाहेब थोरात हे बोलले हे नवीन नाही आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसने याला विरोध केलेला आहे. आता नवीन आलेल्या मनसेने त्याला विरोध केलेला आहे. मात्र एकंदरीतच बाळासाहेब थोरात यांच्या बोलण्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत औरंगाबादचे मान्यवर नेते आहेत. माझ्यासोबत अतुल सावे आहेत, खासदार भाजपचे. माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत, आमदार शिवसेनेचे. आणि माझ्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत सुहास दासरथे आणि माझ्यासोबत आता लोकमतचे संपादक आहेत चक्रधर दळवी. मी सर्वप्रथम जाणार होतो काँग्रेसकडे. काँग्रेसलाही मी या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. माजी आमदार कल्याण काळे या ठिकाणी येणार आहेत, मात्र ते काही वेळातच पोहोचतील. मी सर्वप्रथम जातो अंबादास दानवे यांच्याकडे. दानवे सर, काय म्हणाले एकंदरीत बाळासाहेब थोरातांची कालची भूमिका? बाळासाहेब थोरातांची म्हणजे काँग्रेसची भूमिका ही आधीपासून आहे. संभाजीनगर नावाला विरोध, त्यात आम्हाला काही आश्चर्य वाटलेलं नाही. पण या शहराला 8 मे 1988 रोजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी
औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर नाव देण्याची घोषणा केलेली आहे. या शहरातल्या जिल्ह्यातल्या समस्त हिंदू बांधवांनी हे नाव स्वीकारलेलं आहे आणि म्हणून इथल्या समस्त हिंदू जनतेची जनभावना आहे, नुसती एकट्या शिवसेनेची नाही तर हिंदूंची जनभावना आहे संभाजीनगर. तेव्हा ते झालं पाहिजे. काँग्रेसने भूमिका घेतली असेल ती त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. शिवसेनेची ही स्वतंत्रच भूमिका आहे. शिवसेना संभाजीनगरच्या नावासाठी आग्रही आहेच. पण मला एक सांगा की नेमकं निवडणुकीच्या कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावरच संभाजीनगरचा मुद्दा शिवसेना का काढते? अनेक पद्धतीनं शिवसेने जे अपेक्षित आहे संभाजीनगर हे नाव होऊ शकतं कायदेशीर किंवा प्रशासकीय पातळीवर, ते होत नाही. फक्त घोषणा करायची, वातावरण तापवायचं हीच भूमिका राहिलेली शिवसेना. हे आपलं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मागच्या 32 वर्षात शिवसेनेनं जवळपास 45 आंदोलनं या विषयावर केलेली आहेत आणि इलेक्शनसाठी नाही केली तर मधल्या काळात ही बघा, शिवसेना सातत्यानं 2 वर्षापूर्वी सुद्धा शिवसेनेने ही मोहीम 8 दिवस सातत्यानं जिल्हाभरात ही मोहीम हाती घेतली होती की संभाजीनगर नामकरणाचं. या शहराच्या सगळ्या एंट्री पॉईंटवर सुद्धा आम्ही संभाजीनगर शहराचे फलक 3 वर्षापूर्वी लावलेले आहे. आणि निवडणुकीचा संभाजीनगर हा विषय शिवसेना आता करायचा नाही करायचा, होईल न होईल मला माहिती नाही, परंतु इथल्या जनतेची जनभावना आहे, तिची जपणूक केली पाहिजे ही निश्चित शिवसेनेची भूमिका आहे. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो. आता सुरुवातीला भाजप शिवसेना एकत्रित पार्टनर होते, आता वेगवेगळे आहेत. मात्र भाजपची भूमिका आहे की संभाजीनगर व्हावं आणि मनसेची भूमिका आहे संभाजीनगर व्हावं. पण मनसे आणि भाजपने जर डायरेक्ट शिवसेनेला साथ दिली तर मग राजकारण कुठं करायचं हा महत्वाचा मुद्दा येऊ शकतो. आता माझ्यासोबत अतुल सावेद सर, जग जाहीर आहे की संभाजीनगरला तुमचा पाठिंबा आहेच आहे. 100% आमचा संभाजीनगरला पाठिंबा आहे. मागच्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीने ह्या शहराचं नाव संभाजीनगर हवं याकरता नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी त्यांची मनापासून इच्छा होती की या शहराला संभाजीनगर नाव मिळावं, त्याकरता नेहमीच भारतीय जनता पार्टीने त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. फक्त आम्हाला एकच हे आहे की मागचे 20 वर्ष आमच्या मित्रपक्ष तत्कालीन त्यावेळेसचे यांचे खासदार दिल्लीत होते, केस दिल्लीत चालू होती, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नाही आणि दरवेळेस निवडणुकीच्या वेळेसच हा विषय का मांडावा हा एक विषय आहे. आता सुपर संभाजीनगर काही ठिकाणी लावलंय, आनंद आहे, एकदम खरी गोष्ट आहे. पण काही ठिकाणी लव औरंगाबाद लावलंय आणि त्याचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते झालं. म्हणजे त्या ठिकाणी असं बोलवण्यात आलं, आम्हाला पण बोलवण्यात आलं होतं की ह्या आयलँड जो आहे त्याचं शोभीकरण केलं म्हणून तिकडे त्याचं उद्घाटन आहे. आणि तिकडे आल्यावर आम्ही बघितलं की तिकडे लव औरंगाबादचं उद्घाटन होतं. दुर्दैवी गोष्ट आहे की संभाजीनगरसाठी आम्ही वर्षानुवर्ष भांडतोय आणि तिकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते लव औरंगाबादचं उद्घाटन होते. ही थोडी दुर्दैवी गोष्ट आहे. निश्चितच आता मनसे सुद्धा संभाजीनगरची समर्थक आहे, परंतु मनसेनी एक वेगळी भूमिका घेतली आणि थेट राज्य सरकार उद्धव ठाकरे यांना धमकीत देऊन टाकली. 26 जानेवारीच्या आत जर संभाजीनगर झालं नाही तर अशा पद्धतीचे एक क्वेश्चन मार्क देऊन त्यांनी धमकी दिलेली आहे. सर, तुमचंही संभाजीनगरला समर्थन आहे, मग आता तुमचं घोडं कुठं आणलं? नाही, आमचं घोडं आडण्याचा प्रश्न नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेचे जबाबदार आमदार अंबादास दानवे ज्यांनी आत्ता सांगितलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की असं झालं पाहिजे, त्यांची ती भूमिका काँग्रेसची तशी आहे, आमची भूमिका स्वतंत्र आहे. मग जर तुम्ही तसं करताय तर सरकारमध्ये तर तुम्ही एकत्र बसलेला आहात ना. विकास तर झालाच पाहिजे, परंतु संभाजीकरणचं नामकरण हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. मग घोडं कुठं अडलंय शिवसेनेचं? शिवसेनेने आता संभाजीनगर करून दाखवावं म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की 26 जानेवारीपर्यंत तुम्ही ते संभाजीनगर करून दाखवा, नाही तर तुम्हाला संभाजीनगर म्हणण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा तोंडामध्ये संभाजीनगर हा शब्द आणू नये. निश्चित एक गोष्ट या ठिकाणी आहे, मनसेही बाळासाहेबांबद्दल आदरयुक्त बोलते, भाजपही बाळासाहेबांबद्दल आदरयुक्त बोलते. काय काय होईना मतभेद असू द्या, परंतु एका व्यक्तीबद्दल दोघांनी या ठिकाणी आदर व्यक्त केलेला आहे. आता नेमके काल ज्यांनी या वातावरणामध्ये म्हणजे आगीत तेल ओतण्याची भूमिका जी बाळासाहेब थोरात यांच्या बाईटनी केलेली आहे, माझ्यासोबत आता कल्याण काळे आहेत, माजी आमदार. सर, काय म्हणणं आहे तुमचं? आता नेमकं काय झालेलं आहे बाळासाहेब थोरातांच्या कालच्या वक्तव्यामुळं
विरोधकांना फार उकळ्या फुटलेल्या आहेत की आता हे सरकार पडतं का, ह्या सरकारचं संभाजीनगरच्या मुद्द्यावरून बिनसतं का, काय म्हणजे नेमकं भूमिका तर तुमची आधीपासून आहे की संभाजीनगरला तुमचा विरोध आहेच? छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला किंबहुना छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल काँग्रेसचा असेल किंबहुना माझा असेल त्यांच्याबद्दल आम्हाला जो आदर आहे तो 100% तसाच्या तसा आहे. पण नामांतराचं राजकारण करण्याच्या पेक्षा विकासाचं राजकारण करावं ह्या मुद्द्यावर काँग्रेस ठाम आहे. आणि प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी आगीत ते लोटलं नाही तर जी भूमिका जी आहे पहिल्यापासूनची ती तशीच्या तशी ठेवली. परंतु किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहे. या एकत्र येण्याचा सरकार बनवल्यानंतर या राज्यातल्या दीनदुबळ्या दलित, पीडित, शेतकरी, कामगार यांचं काम मागच्या सरकारला करता आलं नाही. ते काम आता उद्धव साहेब या ठिकाणी करताय. ते करण्यासाठी म्हणून 3 पक्ष एकत्र आले. भारतीय जनता पक्षाला बाजूला सारण्यासाठी 3 पक्ष एकत्र आले, सरकार एकत्र आलं. त्यानिमित्ताने खूप चांगली कामं या कोरोनाच्या काळामध्ये सरकारने केली. शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, कोरोनावर मला सांगा संभाजीनगरच्या विषयावरून मी तुमच्या बोलतोय, त्याच्यावरच बोलतोय. आणि इतकं चांगलं काम चालल्यानंतर जे स्वप्न भाजप पाहत होती हे सरकार लवकर पडेल, पण हे काही पडेना. मग असा मुद्दा एखाद्या मीडियावाल्याला द्यायचा की हा उकरून काढ बाबा, की जेणेकरून आमच्यामध्ये जे काही शिवसेनेचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं जरा चांगलं चाललंय ते काय बरं दिसेना, याच्या माध्यमातून हा मुद्दा उकरून काढण्याचा उपक्रम हाती घेतलाय. असं निवडणुकीची तोंडावर वरचेवर करण्याची काही लोकांना काय फरक पडणार नाही? काही फरक पडायचा नाही. सरकार निश्चितपणाने 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करेल. हा मुद्दा राजकीय न करता आपल्याला औरंगाबादला रोज पाणी कसं पाचता येईल, रस्ता खड्डेमुक्त कसा होईल, इथं येणाऱ्या कंपन्याला वाव कसा मिळेल, या संदर्भात जे पालकमंत्री भूमिका घेत आहेत त्याच्यावर बोलायला घ्या ना. तुम्ही याच्यावर काय बोलताय? विकासात्मक भूमिका घ्यावी. हे आपण राजकीय भूमिका सगळ्या बघितल्या. आता संपादक आहेत माझ्यासोबत लोकमतचे चक्रधर दळवी. सर, मला थोडं आश्चर्य वाटतंय की मनसे असेल, भाजपा असेल, ही लोक विरोधक आहेत शिवसेनेच्या विचाराचे. मग बाळासाहेबांच्या घोषणा जी आहे संभाजीनगर त्याला पाठिंबा आहे आणि कल्याण काळे म्हणते की उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं केलं, मात्र उद्धव ठाकरेंचे स्वप्न असलेल्या संभाजीनगरलाही त्यांचा विरोध आहे. काय मला तर थोडंसं संभ्रमात झाल्यासारखं वाटतं. तुम्ही सुरुवातीलाच म्हणलेत की आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय पक्ष असे हातखंडे नेहमीच वापरत आलेले आहेत. पूर्ण देशभरात अशा हातखंडांचा वापर वेळोवेळी झालेला आहे. 1986 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आज औरंगाबादची स्थिती काय आहे? ही इतकं चांगलं शहर जे विकासाच्या दृष्टीनं आशिया खंडात नंबर 1 वर होतं, तर गेल्या इतक्या वर्षानंतर ही पुराणी हवेली का झालेली आहे? रामसे बंधू पिक्चर काढतात, पुराणे हवेली, खंडहर वगैरे, तर तशा टाईपचं आता औरंगाबाद शहर झालेलं आहे. अहो, ज्या संभाजी महाराजांचं नाव आता घेण्याचं चालू आहे, म्हणजे वर्षानुवर्ष घेत राजकारण करणं चालू झालेलं आहे, त्या संभाजी महाराजांच्या वंशजाची गढी वेरूळला आहे. मूळ पुरुष जे आहेत ते आपल्या वेरूळचे आहेत, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातलेच आहे. त्या गढीचा विकास अजून होऊ शकलेला नाही आहे. आणि महानगरपालिकेची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही आणि असं कुठंतरी नामांतराचे विषय वेळोवेळी प्रत्येक 4 वर्षाला 5 वर्षाला उकरून काढायचे आणि त्यावर इलेक्शन्स घडवून आणायचे, हे नेहमीची राजकीय पक्षांची स्थिती आहे. यात कोणीही दुजाभाव करत नाही. सगळे पक्ष सारखेच आहेत आणि सगळ्या पक्षांना हा वेळोवेळीचा विषय राजकारणासाठी लागतो आणि जनता मग याच्यात भरकटत जाते. मला तो प्रश्न विचारायचा पुढं, की लोकांच्या भावनेला हात घालून सहसा मतं मागितले जातात. यंदा तुम्हाला वाटतंय की जनता या भडक्यात येईल, संभाजीनगर का औरंगाबाद? नाही, जनतेनं बायकात येऊ नये हीच इच्छा आहे. कारण विकासाचा प्रश्न, अहो 5 दिवसाला पाणी येते, नळाला 5 दिवसाला पाणी येते. 4200 रुपये पाणीपट्टी आपण भरतो. ती पाणीपट्टी महाराष्ट्रातली सर्वाधिक पाणीपट्टी आहे. याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही आहे. आज महानगरपालिकेची काय अवस्था आहे? महानगरपालिकेतला कुठला रस्ता चांगला आहे मला शहरातला सांगा, आणि जर रस्ता झालाच समजा तर तो दुसऱ्या दिवशी खोदल्या जात नाही का? असंही एखादं उदाहरण दाखवा. प्रत्येक रस्ता दुसऱ्या दिवशी खोदला जातो झाल्यानंतर.
समस्यांतून लोकांचं लक्ष हटवलं. हा समस्याकडे जे आहे समस्यावर कुठल्याही समस्येवर कोणीही बोलायला तयार नाहीये. आताही चारही नेते जे आहेत ते समस्यांवर कुठं बोलायला तयार आहेत, नामांतरावरच बोलायला लागतंय. आता कालही काही गरज नव्हती, ह्या विषयाचीच मुळात काही गरज नव्हती, काही काढायच्या विषयाची गरज नव्हती. त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे होतं. त्यांनी जे एमओयू साईन केले गेल्या आठवड्यात, त्या एमओयू साईन केल्यानंतर इथं एखादी मोठी फॅक्टरी येणार आहे का? 7,500 कोटी रुपयाचं जे डेव्हलप हे दाखवले त्यांनी की इथं गुंतवणूक होणार आहे. आता गेल्या महाराष्ट्र झाल्यापासून 1960 पासून किती एमओयू झाले औरंगाबादसाठी आणि त्यातले प्रत्यक्षात किती आले याचं काढलं तर 99% एमओयू पूर्णत्वास गेलेले नाही आहेत. 1% एमओयू पूर्णत्वास गेलेला आहे. एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री आली का? इथं नाही आली. गेले कित्येक वर्षात सगळे एमओयू झालेले आहेत आणि हे झालेले नाही. एक डीएमआयसी इथं आलेली आहे, डीएमआयसी आलेली आहे. आज 10,000 एकर जमीन आपल्याकडे पडून आहे जी इंडस्ट्रीज विभागाकडे आहे. तिथं एखादा मोठा उद्योग आलाय का? निश्चितच विचार करणारी ही भूमिका आहे. आपण बघितलं की काही मुद्द्यावर विरोध आणि समर्थक एका ठिकाणी आहेत. मात्र जसं दळवी सर बोलले की हा विषय जो आहे मूळ विषयापासून भरकटवण्यासाठी संभाजीनगरचा मुद्दा प्रत्येक वेळेस येत असतो. मात्र हा राजकारणाचा भाग आहे. राजकारणामध्ये काही ना काही मुद्दे काढून लोकांना आकर्षित करायचं असतं. तोच मुद्दा नेमका योग्य आहे का याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत हे आणखी सगळे मान्यवर असणार आहे. मात्र आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज 18 लोकमत.